शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात आता आपण वळूया आजच्या मुलाखतीकडे. मंडळी, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याविषयी नयनकुमार पिंगलवार, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ यांच्याशी भावना कांबळे यांनी केलेली बातचीत ऐकूयात. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, प्रधानमंत्र्यांनी आत्मनिर्भर भारत व्हावा यासाठी, शेती आणि जोड व्यवसायांचा विकास व्हावा यासाठी देखील अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यापैकीच एक योजना म्हणजेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. तर मंडळी, आज आपण याच योजनेविषयी जाणून घेणार आहोत नयनकुमार पिंगलवार, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी पांढरकवडा यांच्याकडनं. तर चला तर मंडळी, ऐकूया त्यांच्याचकडनं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याविषयी. तर सुरुवातीला पिंगलवार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, मला सांगा की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही योजना नक्की काय आहे आणि कशासाठी आहे, किंवा या योजनेची थोडक्यात माहिती जर आपल्याला सांगायची असेल तर आपण काय सांगाल? नक्कीच. त्याआधी मी यवतमाळ आकाशवाणीचे मनपूर्वक आभार मानतो की मला इथे बोलण्यासाठी चान्स दिला इथे. आणि मासेमारी व मत्स्यपालन हा एक पौष्टिक अन्न व सोबतच रोजगार व उत्पन्नाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून आपल्याला मिळालेला आहे. ह्या क्षेत्रात जवळपास 2.5 ते 3 करोड त्यापेक्षाही जास्त मत्स्य शेतकरी व मत्स्यपालक कार्यरत आहेत व त्यांचा परिवार यावर निर्भर असतो. मासा हा ॲनिमल प्रोटीनचा एक उत्तम सोर्स म्हणून असल्यामुळे एक आरोग्यदायी आहाराचा खूप मोठा ऑप्शन आपणास मिळतो. बरोबर. फिशरीज सेक्टरचा पोटेन्शियल लक्षात घेता त्यामध्ये अधिक विकास करण्यासाठी मे 2020 मध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अप्रूव्ह करण्यात आली. आणि ती योजना 5 वर्षासाठी म्हणजेच 2020-21 ते 2024-25 या दरम्यान कार्यरत राहणार आहे. नीलक्रांतीला गती देण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी 20,050 करोड इतकी इन्व्हेस्टमेंट जाहीर केली आहे. म्हणजे भरपूर आहे ती इन्व्हेस्टमेंट. तर त्यामध्ये कसं आहे की केंद्र शासनाचा हिस्सा म्हणजे ते 20,050 करोड जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यामधून केंद्र शासनाचा हिस्सा 9,407 करोड रुपये आहे. आणि राज्य शासनाचा हिस्सा 4,880 करोड रुपये आहे. आणि उरलेला मग लाभार्थी हिस्सा जो आहे तो 5,763 करोड इतका आहे. या योजनेचे उद्दिष्ट सांगायचं झाल्यास त्यामध्ये पहिलं येतं की फिशरीज पोटेन्शियल जे आहे देशाचं, त्या फिशरीज पोटेन्शियलचं शाश्वतरित्या त्याला न्याय मिळालं पाहिजे. त्यानंतर येतं देशातील फिशरीज सेक्टरसाठी उपलब्ध असलेली जमीन व पाणी ह्यांचा पुरेपूर उपयोग करून मत्स्योत्पादनात वाढ होणे. त्यानंतर येतं मत्स्यपालनपासून ते त्याच्या उपभोगापर्यंत ज्या काही प्रक्रिया असतात त्यामध्ये आधुनिकीकरण आलं पाहिजे. म्हणजे सरळ सरळ कसं मत्स्य व्यवसायाचा छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंतचा पूर्ण आणि संपूर्ण प्रकारे विकास झाला पाहिजे असं या योजने थ्रू असं म्हणजे व्हायला पाहिजे, तो विकास व्हायला पाहिजे असं प्रधानमंत्र्यांना वाटतं असं मला. बरोबर. त्यानंतर मग जी आता रोजगार निर्मिती व मत्स्य शेतकरी मत्स्यपालकांची इन्कम असते या योजनेमार्फत दुप्पट झाली पाहिजे असा एक उद्देश त्यांनी ठेवलेला आहे. बरोबर. म्हणजे इन्कम वाढलंच पाहिजे ना. इन्कम वाढलंच पाहिजे. बरोबर. ह्या आधी नीलक्रांती योजना होती त्यामधनं पण बऱ्याच प्रमाणात आपल्याला यश मिळालं होतं. आणि त्यानंतर आता ही एक 5 वर्षासाठी ही एक योजना त्यांनी हे केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक उद्दिष्ट आपल्याला असं म्हणता येईल की कृषी क्षेत्रात मत्स्यपालनाचा एक मोठा वाटा असतो, तर तो वाटा अधिक वाढला पाहिजे. म्हणजे तोही एक शेतीला जोडधंदाच आहे ना. जोडधंदाच आहे. म्हणजे आपण फिशरीज सेक्टरला हा ऍग्रिकल्चरचा एक अलाइड सेक्टर म्हणून मानतो. बरोबर. म्हणजे एक पार्ट मानतो. त्यानंतर मत्स्य शेतकऱ्यांची सामाजिक, भौतिक आणि आर्थिक सुरक्षेत वाढ होणे गरजेचं आहे. बरोबर. हे एक उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. बरोबर. म्हणजे त्यांचा आर्थिक विकासही झाला पाहिजे. शेती नुसती शेती करून फायदा नाही, आपल्याला सोबत एखादा जोडधंदा जसा मत्स्य व्यवसायासारखा जोडधंदा केला तर आपला आर्थिक विकास देखील होऊ शकतो असं प्रधानमंत्र्यांचं म्हणणं आहे. नक्कीच. बरोबर. सर, मला वाटतं की कोणत्याही योजनेसाठी किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला त्या योजनेसाठी आपली पात्रता काय किंवा इतर शेतकऱ्यांची पात्रता काय याविषयी जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. तर आपलं काय म्हणणं याविषयी? ह्या योजनेमध्ये आता एवढे घटक आहेत
की प्रत्येक घटकासाठी वेगवेगळी पात्रता त्यांनी हे केलेली आहे, त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर ह्याला पात्रता म्हणण्यापेक्षा आपण एक अटी व शर्ती म्हणूयात. बरोबर. जेव्हा आणि एक सहसा विचारला जाणारा एकच प्रश्न असतो शेतकऱ्यांचा, की सर आम्हाला नवीन तळी बांधायचं आहे, अच्छा. आम्हाला नवीन तळी बांधायचं, तर त्यासाठी आम्हाला किती सबसिडी मिळेल, काय त्यासाठी काय स्कीम आहे. बरोबर. तर त्याचंच एक उदाहरण मी देईल इथे, हं. की एक योजना आहे की मत्स्य संवर्धन तळी बांधकाम, अच्छा, मस्त संवर्धन तळी संवर्धन तळी बांधकाम अच्छा, ते- किंवा ते नवीन योज- तळी कोणतं पण. अच्छा, एक म्हणजे- नर्सरी तळी पण असतं त्याच्यामध्ये, संवर्धन तळी पण असतं आणि ग्रो आउट म्हणजे रेअरिंग म्हणजे संवर्धनाच्या नंतर जो काही आपण बोटुकली याच्यामध्ये टाकतो ग्रो आउट पॉन्डमध्ये, तर तसे मोठे मोठे तलाव पण तळी पण आपण बांधून देतो. अच्छा अच्छा. तर त्यासाठी पण ही योजना लागू होते. म्हणजे हीच योजना आपण ती तळी बांधकामासाठी, मग ते बोटुकले टाकण्यासाठी, या सगळ्यासाठी कामी येते. हा म्हणजे तिन्ही तळी वेगवेगळे आहेत. कारण जेव्हा मासा एकदम स्पॉन असतो, जिरा साईज, त्याला जिरा साईज म्हणतो, तर तो आपण नर्सरी पॉन्ड मध्ये टाकतो. बरं. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा तो जिरा एक फ्राय स्टेजला येतो, म्हणजे एक 2.5 ते 3 सेंटीमीटरला, तर तेव्हा आपण तो संवर्धन तळ्यामध्ये टाकतो. तो अच्छा, म्हणजे थोड्याशा मोठ्या तळ्यामध्ये टाकतो. थोड्या मोठ्या तळ्यामध्ये. बरं. आणि तो जेव्हा मग बोटुकली साईजचा होतो, त्यानंतर आपण तो ग्रॉट तळ्यामध्ये टाकतो, म्हणजे आणि म्हणजे थोडीशी- संचयन तळी. हा, अच्छा अच्छा. ठीक. हा. तर हे तळी सगळे बांधताना तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची हे प्रश्न असतात की सर आम्हाला कुठली स्कीम लागू होईल याच्यासाठी, आम्हाला शेततळं बांधून घ्यायचं आहे. तर त्याचंच उदाहरण देईल मी, की या योजनेमध्ये केंद्र शासनाने जे गाईडलाईन दिले त्यानुसार 7 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. अच्छा, ठीक आहे. म्हणजे 7 लाख रुपये गव्हर्नमेंट म्हणजे शासन आपल्याला देणार. अच्छा. आता त्यामधून आता कसं होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं की शासनाकडून एक योजना आलेली आहे, तर त्यामधून मग आपल्याला पूर्णपणे बेनिफिट शासनाकडूनच मिळणार आहे, म्हणजे आपली काहीच इन्व्हेस्टमेंट राहणार नाही असं वाटतं. पण तसं नाहीये. हे जे 7 लाख इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यापैकी केंद्र शासनाने काय केलेलं आहे की 40% इन्व्हेस्टमेंट ही शासन करणार. मग या शासनामध्ये काय, केंद्र शासन आणि राज्य शासन ह्या दोघांचं मिळून 40% होणार. 7 लाखाचे 40% म्हणजे 2.80 लाख. अच्छा, म्हणजे एवढे पैसे शासन देणार देणार. आपल्याला. मग बाकी उरलेले जे 60% आहेत ते त्या लाभार्थ्यांना भरावे लागतील. अच्छा, म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. इन्व्हेस्टमेंट राहावी लागते. हा. अच्छा. तर त्यासाठी पात्रता म्हटल्यास केंद्र शासनाने जे 7 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं पार्टिशन केलेलं आहे की 40% जो हिस्सा असतो तो शासनाचा राहील. बरोबर. मग त्या शासनामध्येही 2 हिस्से आहेत, एक केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा. मग ह्या दोघांचाही मिळून जो 40% हिस्सा होईल ते हिस्सा शासनाकडून मिळेल आणि त्यानंतर जो उरलेला 60% आहे तो हिस्सा लाभार्थ्याला भरावा लागेल. हे आहे जनरल कॅटेगरीसाठी. त्यानंतर आहे एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी किंवा महिलेच्या नावावर जर ते प्रोजेक्ट असणार असेल तर त्याच्यासाठी शासन आपल्याला 60% अनुदान देतं. अच्छा. बरोबर. म्हणजे 60% पण केंद्र शासन आणि राज्य शासनाचं मिळून 60%. अच्छा. ठीक. आणि उरलेले 40% मग त्या लाभार्थ्याला भरावे लागतात त्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पात्रता सांगायचं झाल्यास सदर व्यक्ती म्हणजे एखादी व्यक्ती किंवा मग तो समुदाय पण असू शकतो ज्याच्या नावी तो प्रोजेक्ट करायचा आहे, तर त्याने एक अर्ज सादर करावा लागतो आणि त्या अर्जामध्ये पूर्ण DPR सादर करावा लागतो, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट. अच्छा. हां. तर त्यामध्ये काय काय असायला पाहिजे की कोणत्या जातीचे मासे संवर्धन करणार आहोत आपण, बरोबर, भांडवल किती लागणार आहे, आवर्ती किंमत काय राहील वगैरे. त्यामध्ये आपण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण रोजगार कसा मिळवून देऊ शकतो आपल्या जवळच्या लोकल मासेमारांना. अच्छा, म्हणजे बाकीच्यांना पण. म्हणजे जी संवर्धन तळी आपण बांधून देतो त्यांना, तर त्यांच्याकडनं तिथल्या मासेमारांना पण काहीतरी फायदा झाला पाहिजे. त्यानुसार त्यांनी एक त्याच्यामध्ये नमूद केलं पाहिजे की आपण कशा प्रकारे त्यांना रोजगार मिळवून देऊ शकतो. ठीक. त्यानंतर येतं की मत्स्योत्पादनात वाढ कशी राहील. बरोबर. हा. प्रोजेक्टचा कालावधी किती वर्षासाठी राहील हा त्याच्यामध्ये नमूद केला पाहिजे. अच्छा, म्हणजे त्या पात्रधारक शेतकऱ्यांनी. हा. अच्छा. म्हणजे जेव्हा तो जे DPR असतं त्या DPR मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये मग त्या प्रकल्पाचा कालावधी किती वर्षासाठी राहणार आहे त्याने ते नमूद केलं पाहिजे. आणि त्यानंतरची अशी एक गोष्ट आहे की जो लाभार्थी हिस्सा ते भरणार राहतात, तर तो लाभार्थी हिस्सा तो कसा भरणार आहेत, म्हणजे बँकेकडून लोन घेऊन भरणार आहेत की स्वतः भरणार आहेत, हे पण त्यांनी नमूद केलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्यानंतर ज्या जागेवर तळी बांधकाम होणार आहे ती जागा स्वतःची असली पाहिजे. म्हणजे
स्वतःच्या मालकीची असली स्वतःच्या मालकीची असली जो पाहिजे. अर्ज सादर करतोय त्याच्या मालकीची. ओके, हां, त्याच्याच. आणि समजा जर मग स्वतःची जागा नसेल पण त्याला मत्स्य व्यवसाय करायचा आहे, तर मग एखादी जागा तो भाडेपट्टीवर पण घेऊ शकतो. बर. पण काय की ती जी भाडेपट्टीने जागा घेतलेली असते त्या भाडेपट्टीचा करारनामा या DPR मध्ये त्याने सादर करावा लागतो. अच्छा. तर तो जो करारनामा आहे कमीत कमी 7 वर्षाचा राहिला पाहिजे. अच्छा. हां. त्यानंतर आहे तळी बांधकामानंतरचा जो मॅनेजमेंट खर्च असतो, जो मेंटेनन्स असतो, हे लाभार्थ्यांनी स्वतः करायचा असतो. आणि लाभार्थ्याने एक अंडरटेकिंग पण भरून द्यावी लागते ह्याच्यामध्ये की ह्या स्कीममध्ये जी सबसिडी त्याला मिळणार आहे त्या प्रकल्पासाठी कोणत्या आणखी एखाद्या योजनेमधून ते सबसिडी नाही घेऊ शकणार. म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे की एखादी योजनेमधून आपण सबसिडी घेतोय तर त्याच प्रकल्पासाठी आपण एखादी दुसरी योजना पण डमी केल्यासारखं अच्छा, म्हणजे तसं व्हायला नको. अच्छा, म्हणजे फ्रॉड काम Fraud करायचंच नाही. करायचं नाही. ज्या योजनेसाठी आपण अर्ज करतोय, ज्या योजनेतून आपल्याला एवढा लाभ मिळणार आहे, बरोबर. त्याच योजनेसाठी हा पूर्ण खर्च करायचा, असं बरोबर. डमी काहीच करायचं नाही. हां हां. त्यानंतर आहे की तळी बांधकामानंतर सबसिडी कधी मिळते की जेव्हा तळी बांधकाम होतं आणि त्यामध्ये जेव्हा पाण्याची पातळी 1.5 मीटर म्हणजे जवळपास 1.5 मीटर कमीत कमी असायला पाहिजे. ते जेव्हा आपण पाहणी करू म्हणजे डिपार्टमेंटच्या जेव्हा पाहणी करतील त्यानंतर सबसिडीवर त्यांना मान्यता मिळते. अच्छा अच्छा. हां. काय सर की आता बघा तुम्ही सांगितलं की तळी बांधकामासाठी अनुदान मिळतं, याच्यासाठी मिळतं, पण जर आपल्याला आता मासे पण आणायची आहेत, ती जिरे पण आणायची तुम्ही बोलला त्याप्रमाणे, बरोबर. मग त्यासाठी देखील शासन मदत नाही करत का? देतं. मग त्यासाठी काय करतात? त्यासाठी पण एक योजना आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं की जेव्हा तळी बांधकाम वगैरे सगळं होतं तर त्यांना म्हणजे पहिल्या वर्षी शासन त्यांना 4 लाखापर्यंतचं म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट आहे, एक योजना आहे त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये दिलेलं आहे की इनपुट्स फॉर फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर, म्हणजे त्याच्यामध्ये जो काही अर्थसहाय्य ते करू शकतात तर त्याच्यामधून त्यांना मिळू शकतं. त्याच्यामध्ये पण 4 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यामध्ये पण 4 लाखापैकी केंद्र शासनाचा राज्य शासनाचा मिळून एक 40% जनरल कॅटेगरीसाठी आणि बाकी लाभार्थ्याचं, म्हणजे हे सेम पॅटर्न राहील त्याच्यामध्ये. हां. आणि त्यानंतर जे संवर्धन तळी बांधकाम आहे तर हे जे आहे 7 लाख ते एका हेक्टरसाठी दिलेलं आहे त्यांनी. अच्छा. बरोबर. तर त्यानंतर एखादा व्यक्ती समजा आणखी जास्त त्याच्याकडे जर जमीन असेल तर तो करू शकतो ना, पण त्याच्यासाठी एक लिमिट दिलेली आहे शासनाने की तो मॅक्सिमम 2 हेक्टरपर्यंत त्याचं प्रोजेक्ट आपण DPR सादर करू शकतो. तो म्हणजे 2 हेक्टरच्या पलीकडे जर त्याच्याकडे जमीन असेल त्या प्रोजेक्टसाठी तर त्याला अनुदान तेवढं नाही मिळणार, फक्त 2 हेक्टरसाठी. 2 हेक्टरसाठी. आणि समजा एखादा ग्रुप आहे मग म्हणजे एखादी सोसायटी असते ज्याच्यामध्ये भरपूर मेंबर आहे आणि त्यांना वाटलं की संवर्धन तळी बांधायचे एवढ्या हेक्टरमध्ये, तर मग त्यांची लिमिट अशी दिलेली आहे की ते 20 हेक्टर पर्यंतचं त्या एरियामध्ये ते संवर्धन तळी बांधू शकतात. म्हणजे समुदायासाठी 20 हेक्टर 20 हेक्टर आणि एकट्या व्यक्तीसाठी 2 हेक्टर. म्हणजे 20 हेक्टर जेव्हा आपण कन्सिडर करतो त्याच्यामध्ये कमीत कमी 10 मेंबर राहिले पाहिजे, म्हणजे एकाला ऍटलिस्ट 2 हेक्टर येतं. कारण जर म्हणजे समजा 5च मेंबर आहे आणि 20 हेक्टरची जर कॅपॅसिटी आहे तर मग ते एकाला 2 हेक्टरपेक्षा जास्त येतं. अच्छा, म्हणजे तसं नकोय म्हणजे कमीत कमी आपल्याला 20 जण पाहिजेच आहेत. बरोबर. सर मला वाटतं की या योजनेतून मिळणारी रक्कम तर आपण सांगितलेलीच आहे, मग ती डिस्ट्रीब्यूट कशी करतायत ते? योजनेमध्ये आता प्रत्येक योजनेसाठी रक्कम वेगवेगळी आहे, तर तशा मी योजना तुम्हाला काही सांगतो. तर त्यामध्ये आहे की एस्टॅब्लिशमेंट ऑफ फिनफिश हॅचरी, म्हणजे काय असतं, जे भारतीय प्रमुख कार्प असतात त्या माशांसाठी आपण हॅचरी बांधून देण्याची पण एक योजना शासनाने त्यांना दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 25 लाखाची. बरोबर. तर त्या 25 लाखामध्ये पण हा सेम पॅटर्न राहील, केंद्र शासनाचा 40% जनरल कॅटेगरीसाठी आणि SC ST किंवा वुमन ह्यांच्यासाठी 60% अनुदान मिळेल शासनाकडून. हां. तर त्यानंतर मग आणखी एक योजना आहे की एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्कॅम्पी हॅचरी. स्कॅम्पी म्हणजे झिंगा. तर झिंग्याची हॅचरी पण त्याच प्रकारे त्याला 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे टोटल. बरोबर. आणि पॅटर्न तोच. त्यानंतर आहे कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू पॉइंट, जे मी आता सांगितलं, म्हणजे तळी बांधकाम. बरोबर. त्यानंतर येतं खाद्य, खते व इतर गोष्टी पुरवठा करणे, म्हणजे इनपुट्स फॉर फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर, जे मी आता सांगितलं की अर्थसहाय्य मिळतं लोकांना ज्यांना नवीन तळी बांधून मिळाली आहे तर त्यांना त्याच्यावर
पहिल्याच वर्षी त्यांना खतं खाद्य घेण्यासाठी जो काही भांडवल लागणार आहे तो सरकार देते. त्याच्यासाठी 4 लाखाची इन्व्हेस्टमेंट सरकारने केलेली आहे. बरं. तर त्यानंतर आणखी एक योजना आहे कन्स्ट्रक्शन ऑफ बायोफ्लॉक पॉन्ड. तर हे बायोफ्लॉक पॉन्ड ह्याच्यासाठी सरकारने 14 लाखाची इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे आणि पॅटर्न तोच राहील. अच्छा, म्हणजे 40% अनुदान 40% अनुदान जनरल कॅटेगरीसाठी. हां, अच्छा आणि 60% SC ST किंवा वुमन्ससाठी. अच्छा. हां, आणखी सर, या योजनेचा म्हणजे आपण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेविषयी बातचीत करत आहोत, तर या योजनेचा नक्की शेतकऱ्यांना काय लाभ होतो? आता लाभ कसा होतो मी तुम्हाला सांगेल की संस्थेतील बऱ्याचशा मच्छीमारांना याचा फायदा असा होईल की जेव्हा ते मासेमारी करतात तर त्यांना कोणकोणतं साहित्य लागतं की जाळे लागतात, त्यांना छोटी बोट लागते, बरोबर आहे. जर जलाशय मोठं असेल तर छोटी बोट ते वापरतात. बरं. तर त्यासाठी एखाद्या वेळेस जाळे फाटतात किंवा मग त्यांना नवीन जाळे विकत घेण्यासाठी हा भांडवल त्यांना कुठून मिळणार? तर मग ह्या योजनेमधून त्यांना कोणत्या तरी योजनेमधून त्यांना ह्याचं सहाय्य मिळतं, बरोबर. आणि दुसरी एक गोष्ट की जेव्हा ते मासेमारी करतात तर त्यांना एक रिस्क असते की त्यांचा अपघात होऊ शकतो, म्हणजे पाण्यामध्ये बुडून वगैरे काही होऊ शकतं किंवा मग त्यांना एक परमनंट अपंगत्व येऊ शकतं, बरोबर. मासेमारी करताना काही होऊ शकतं. तर त्याच्यासाठी त्यांना एक विमा योजना पण दिलेली आहे. तर त्या विमा योजनेमध्ये 2 पार्ट दिलेले आहेत की समजा एखाद्याचं मासेमारी करताना मृत्यू झाला तर त्याला 5 लाखापर्यंतचा विमा मिळतो त्याला. अच्छा. ठीक आहे. आणि समजा मासेमारी करताना एक पार्शियल अपंगत्व आलं, बरोबर, तर त्यासाठी त्यांना 2.5 लाखाचा विमा त्यांना मिळतो. अच्छा. तर त्यासाठी त्यांना काय करावं लागतं की जिल्हा मत्स्य व्यवसाय कार्यालयामध्ये जाऊन स्वतःचं नाव नोंदवावं लागतं आणि ती जी विमा योजना आहे ती 12 महिन्यापर्यंत म्हणजे 1 वर्षासाठी ती व्हॅलिड असते. तर त्याला दुसऱ्या वर्षी पण पाहिजे तर त्याने दुसऱ्या वर्षी पण नाव जाऊन नोंदवावं लागतो. अच्छा. हां. तर शेतकऱ्यांनी, आता नवीन शेतकरी आहे, त्याला मत्स्य व्यवसाय सुरू करायचा आहे, मग अशा शेतकऱ्यांनी नक्की कुठे येऊन अर्ज सादर करायला पाहिजे? जिल्हा मत्स्य व्यवसाय कार्यालयामध्ये. मग म्हणजे खेड्यातला शेतकरी असो, ग्रामीण भागातला, शहरी भागातला कुठलाही शेतकरी असो, त्याला मत्स्य व्यवसाय त्या कार्यालयामध्ये म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणीच यावं लागेल? आता कसं आहे की बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये काय असतं की सब ऑफिस पण काही जागी म्हणजे कार्यरत आहेत. जसं आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये सब ऑफिस आहे पांढरकवडा. तर पांढरकवडा एरियामधले आता जवळपास तो भरपूर लांब आहे यवतमाळपासनं. वणी साईडला जर गेलो तर तो भरपूर लांब येते यवतमाळपासनं. तर त्यांना यवतमाळला यायची गरज नसते, तर ते पांढरकवड्याला येऊन सुद्धा पण हे अर्ज वगैरे करू शकतात. अच्छा. हां. आपण मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहात, आपल्या परीनं आपण या योजनेचा किंवा इतरही कोणत्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ किंवा त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी काय करता? आता ही योजना यावर्षीच लागू झालेली आहे. ह्याच्या पहिले होती नीलक्रांती योजना. तर त्यासाठी आम्ही काय करायचो की कधी ट्रेनिंग प्रोग्राम राहिला कुठे किंवा कोणता काही कार्यक्रम राहिला तर आम्ही जेवढे काही मत्स्य शेतकरी आलेत तर त्यांना या योजनेबद्दल आम्ही नेहमी सांगत राहायचो. किंवा मग कधी कसं व्हायचं की आता गेल्या वर्षी एक कृषी मेळावा झाला होता, तिथे आम्ही भरपूर म्हणजे शेतकरी लोक आले होते, तर त्याच्यामधले असेही भरपूर होते की ज्यांना मत्स्य शेती पण करायची होती. तर आमचा तिथे स्टॉल होता, तर तिथे त्यांनी भरपूर विचारपूस केली. तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सगळ्या प्रकारची माहिती सांगितली, तर त्याच्यामध्ये योजना वगैरे सगळं. तर ह्या प्रकारे आम्ही योजनेचं जे काही आहे त्यांना आम्ही योजना तिथपर्यंत पोहोचवतो. आणि त्यानंतर आता आमचा विचार चालू आहे की जे आता ही योजना आलेली आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, तर त्यासाठी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्याची प्रसिद्धी झाली पाहिजे, ह्यासाठी आम्ही पॅम्पलेट वाटण्याचा पण एक विचार आमच्यामध्ये चालू आहे. अरे वा, खूप छान सर. म्हणजे कसं की पॅम्पलेटच्या माध्यमातून का असेना शेतकऱ्यांपर्यंत ती योजना पोहोचत आहे. म्हणजे काय होतं की खेड्यापाड्यांमधल्या शेतकऱ्यांना एवढी माहिती नसते, तर आपण आपल्या पद्धतीनं खूप छान प्रयत्न करत आहात. सर, शेवटी जाता जाता मला सांगा की आत्मनिर्भर भारत व्हावा यासाठीच शासनाने ही योजना जाहीर केली आहे, आपलं काय मत आहे याविषयी? ह्याच्यामधून कसं आहे की ज्या ह्या योजना आहेत तर बऱ्याच वेळेस काय होतं की बरेचसे मच्छीमार असतात ज्यांना म्हणजे अर्थसहाय्याची गरज असते, बरोबर आहे. तर त्यांना
ह्या योजनेमधून त्यांना लाभ मिळतो, बरोबर, तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते याच्यामध्ये. बरोबर आहे. ठीक आहे. आणि काही शेतकरी असे असतात किंवा मग त्यांना काही जण असे असतात की ज्यांना बिझनेस करायचा असतो, पण त्यांना कळत नाही की इन्व्हेस्टमेंट कुठं करायची आहे, बरोबर. बरोबर. मग त्यावेळेस हा मत्स्य व्यवसाय एक त्यांच्यासाठी खूप चांगला एक पर्याय म्हणून त्यांना दिसतो आणि त्याच्यामध्ये त्यांना सबसिडी मिळते, तर त्यांना आणखी मदत होते. बरोबर. तर बिझनेस स्टार्ट करण्यासाठी हा एक फायदा होतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या योजनेमधून बऱ्याचशा शेतकऱ्यांना जी काही मदत होणार आहे, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आणि जसं जसं त्यांचं उत्पन्न वाढेल, तर त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे पण त्यांचं मजबूत होईल. तर मी अपेक्षा करतो की ह्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यायला पाहिजे. आणि कसल्याही प्रकारची अडचण जर आली, तर जिल्हा मत्स्य व्यवसाय कार्यालय यवतमाळ, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय यवतमाळ हे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहेच. आणि पांढरकवडा एरियामधील जेवढे काही मत्स्य शेतकरी असतील, त्यांना काही अडचण असेल, तर ते पांढरकवड्याला येऊन सुद्धा पण माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि त्यांना काही जरी अडचण असली, तर डिटेलमध्ये जे काही माहिती त्यांना पाहिजे असणार आहे, ते आम्ही नक्कीच त्यांना देऊ. नक्कीच सर. तर सर, आज आपण इथे आलात आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची आणि परिपूर्ण अशी माहिती सांगितली. त्याबद्दल मी यवतमाळ आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार मॅडम.